Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Paper number first, human resource management. जे स्टुडंट बीकॉम फर्स्ट इयरला असतात त्यांना हा सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सची ऑफर केली जाते आणि त्या स्टुडंटला त्या कॅन्डिडेट्सला या कोर्सला ॲडमिशन घेणे कंपल्सरी असते. तर या करिअर ओरिएंटेड कोर्स तो आपला आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामध्ये तुम्हाला 3 पेपर्स आहेत. त्या 3 पेपर्सचा तुम्हाला स्टडी 1 बाय 1 करायचा आहे. त्यामध्ये पेपर नंबर फर्स्ट आहे तो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. पेपर नंबर सेकंडचं टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड पेपर नंबर थर्ड आहे तो आहे फील्ड वर्क अँड प्रोजेक्ट. तर पेपर नंबर 3नुसार तुम्हाला एक प्रोजेक्ट करावा लागेल. ओके, जो काय आपला कोर्स आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट रिलेटेड तुम्हाला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे. तर आज आपण पेपर नंबर फर्स्ट काय करत आहोत, स्टडी करत आहोत. पेपर नंबर फर्स्ट आहे तो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामधील आपण युनिट नंबर 4 ओके युनिट नंबर 4 कोणते आहे तर ते आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी. तर आपण युनिट नंबर 4 इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी याचं स्टडी करत आहोत. ओके, तुम्हाला पेपर नंबर फर्स्टसाठी 4 युनिट्स आहेत. त्या 4 युनिट्सचा तुम्हाला 1 बाय 1 स्टडी करायचा आहे. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ओके पासून असं स्टडी करत आहोत. तर आज आपण या युनिट नंबर 4मधील या इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी त्याची ऑब्जेक्टिव्ज ओके या इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसीची जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते कोणती आहेत आणि त्याची फंक्शन्स कोणकोणते आहेत त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. लक्षात घ्या, आज आपण या लेक्चर्समध्ये इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी यांची ऑब्जेक्टिव्ज म्हणजे त्यांची उद्दिष्टे आणि त्याची फंक्शन्स कोणकोणती आहेत त्याचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. तर या युनिट नंबर 4मध्ये तुम्हाला ओके या 5 कंटेंट्सचा स्टडी 1 बाय 1 करायचा आहे. त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स आहेत तर इंट्रोडक्शन अँड कॉन्सेप्ट ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी. सेकंड कंटेंट आहे तो आहे 3 ॲक्टर्स ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स. इंडस्ट्रियल रिलेशन्समधील ओके जे मेन ॲक्टर्स आहेत फॅक्टर्स आहेत ते कोणते आहेत ते देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलेले आहेत. त्याचबरोबर या युनिट नंबर 4मधील नेक्स्ट कंटेंट आहे तो आहे इम्पॉर्टन्सी. इंडस्ट्रियल रिलेशन्स कशासाठी मेंटेन केले पाहिजे, त्याचं इम्पॉर्टन्सी त्याचे महत्त्व काय आहे त्याचा स्टडी देखील या युनिट नंबर 4च्या माध्यमातून तुम्हाला करायचे आहे. त्याचबरोबर आहे ऑब्जेक्टिव्ज. या इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसीची ऑब्जेक्टिव्ज आहेत. तर ते ऑब्जेक्टिव्ज कोणकोणते आहेत त्याचा देखील आपण स्टडी करणार आहोत. आणि लास्ट कंटेंट आहे तो आहे कंडिशन्स फॉर कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्स. तर कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्ससाठी काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स कोणत्या आहेत ते देखील आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. नाव लेट स्टार्ट. इंडस्ट्रियल रिलेशन्स. आता इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे काय तर औद्योगिक संबंध. ओके, जी इंडस्ट्री आहे जी उद्योग संस्था आहे ओके त्या उद्योग संस्थेमध्ये जे एम्प्लॉयर्स जे एम्प्लॉय आहेत त्याचबरोबर गव्हर्मेंट ट्रेड युनियन्स यांच्याबरोबर ओके रिलेशन्स योग्य प्रकारचे मेंटेन करणे आवश्यक आहे. जर त्या इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट करायचं असेल ओके त्याची ग्रोथ करायची असेल तर यासाठी या ऑल फॅक्टर्सबरोबर ओके एम्प्लॉई एम्प्लॉयर गव्हर्मेंट ट्रेड युनियन्स यांच्या सर्वांशी एकमेकांबरोबर ओके आपापसात योग्य ते रिलेशन्स असणे आवश्यक आहे. जर त्यांचे रिलेशन्स त्यांची रिलेशनशिप ही योग्य प्रकारची असेल तर त्याचा इफेक्ट ओके त्याचा गुड इफेक्ट हा त्या इंडस्ट्रीवरती होत असतो. जर यांच्यामधील रिलेशन्स हे चांगले नसतील बॅड असतील तर त्याचा निगेटिव्हली इफेक्ट त्या इंडस्ट्रीवरती होत असतो. तर हे इंडस्ट्रियल रिलेशन्सचं मिनिंग काय आहे तो आणखीन आपण एकदा थोडक्यात पाहूया. द टर्म इंडस्ट्रियल रिलेशन्स
कंप्रायझेस ऑफ टू टर्म्स. तर या इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये टू टर्म्स आहेत. कोणकोणत्या आहेत? तर एक आहे इंडस्ट्रियल आणि दुसरी आहे इन रिलेशन्स. ओके, इंडस्ट्री म्हणजे काय? तर ती उद्योगसंस्था आणि रिलेशन्स म्हणजे संबंध. तर या इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये टू टर्म्स आहेत. फर्स्ट आहे ते आहे इंडस्ट्री, सेकंड आहे रिलेशन्स. मग इंडस्ट्री म्हणजे काय? तर इंडस्ट्री रेफर्स टू एनी प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी इन विच अँड इंडिव्हिज्युअल इज एंगेज. ओके, ज्या ठिकाणी जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्याचे प्रोडक्शन करण्याचे, त्या प्रोडक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी ज्या ठिकाणी ओके करण्याचे काम केले जाते त्यालाच इंडस्ट्री असे म्हणतात. ओके, आणि असे प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी ही इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुपमध्ये देखील केली जाते. बाय रिलेशन्स वी मीन द रिलेशनशिप दॅट एक्झिस्ट विदिन द इंडस्ट्री बिटवीन द एम्प्लॉयर अँड हिज वर्कमेन. तर इंडस्ट्री म्हणजे काय ते आता आपण पाहिलेच की इंडस्ट्रीमध्ये काय केले जाते, जी काही गुड्स अँड सर्व्हिसेस आपण कस्टमर्सना प्रोव्हाइड करणार आहे त्याचे प्रोडक्शन करण्याचे काम, ती ॲक्टिव्हिटी करण्याचे काम हे इंडिव्हिज्युअल लेवलवरती किंवा ग्रुप लेवलवरती करण्याचे काम केले जाते. आणि रिलेशन्स, मग असे रिलेशनशिप जे काही वर्कर्स त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत, ओके, त्या इंडस्ट्रीचा अनेक पार्टीजबरोबर संबंध येतो. मग त्या ऑल पार्टीजबरोबर, त्या एम्प्लॉईजबरोबर, त्या मॅनेजमेंटबरोबर, सर्वांबरोबर एकमेकांचे रिलेशनशिप ही योग्य प्रकारचे असणे आवश्यक आहे. तर यासाठी या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्व आहे की त्या इंडस्ट्रीमध्ये जे एम्प्लॉयर्स काम करत आहेत त्या दोघांचे एकमेकांमध्ये रिलेशन्स कशा प्रकारचे आहे आणि त्या रिलेशन्सचा इंडस्ट्रीवरती कसा इफेक्ट होतो हेच आपण यामधून फाइंड आउट करणार आहोत. तर अकॉर्डिंग टू प्रोफेसर डोनलो ओके यांनी या इंडस्ट्रियल रिलेशन्सची काही एक डेफिनेशन केली आहे. त्यांच्या मते आपण इंडस्ट्रियल रिलेशन्स कॅन बी डिफाईन्ड ॲज द कॉम्प्लेक्स ऑफ इंटर रिलेशन्स अमंग वर्कर्स, मॅनेजर्स अँड गव्हर्मेंट. तर हे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोणासोबत असते, तर ज्या इंडस्ट्रीमध्ये जे वर्कर्स आहेत त्याचबरोबर तिथले मॅनेजर्स, गव्हर्मेंट या सर्वांशी जे इंटर रिलेशन्स असते त्यालाच इंडस्ट्रियल रिलेशन्स असे म्हटले जाते. इंडस्ट्रियल रिलेशन मीन्स द रिलेशनशिप बिटवीन द मॅनेजमेंट अँड वर्कमेन इन अ युनिट ऑर ॲन इंडस्ट्री. ओके, इंडस्ट्रियल रिलेशन मीन्स द रिलेशनशिप बिटवीन. इंडस्ट्रियल रिलेशन म्हणजे काय, तर असे रिलेशन की जे मॅनेजमेंट, वर्कमेन यांच्याबरोबर असते, आपापसात असते. त्या इंडस्ट्रीमध्ये जे काय वर्कमेन आहे, जे काय मॅनेजमेंट आहे त्यांच्यामधील रिलेशनशिप म्हणजेच इंडस्ट्रियल रिलेशन होय. इट इज ॲन आर्ट ऑफ लिव्हिंग टुगेदर फॉर द पर्पज ऑफ प्रोडक्शन, प्रोडक्टिव्ह इफिशियन्सी, ह्युमन वेलबिईंग अँड इंडस्ट्रियल प्रोग्रेस. जर त्या इंडस्ट्रीची प्रोग्रेस वाढवायची असेल तर असे रिलेशन्स योग्य प्रकारे मेंटेन करणे आवश्यक आहे. जर त्यांचे रिलेशन्स योग्य प्रकारचे असेल तर त्याचा इफेक्ट त्या प्रोडक्टिव्ह इफिशियन्सीवरती होत असतो. ते प्रोडक्शन इन्क्रीज करायचे असेल तर असे रिलेशन्स हे योग्य प्रकारचे असणे आवश्यक आहे. It comprises of a network of institutions such as trade union, collective bargaining, employers, the law and the state, which are bound together by a set of common values and aspirations. Okay, listen carefully. It comprises of a network of institutions सच ॲज ट्रेड युनियन. तर या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा नेटवर्क कोणकोणत्या इन्स्टिट्यूशन्सचे असतो, तर ट्रेड युनियन, कलेक्टिव्ह बार्गेनिंग एम्प्लॉयर्स, द लॉ अँड स्टेट, विच आर बाउंड टुगेदर बाय अ सेट ऑफ कॉमन व्हॅल्यूज अँड ॲस्पिरेशन्स. इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे काय त्याचे डेफिनेशन्स आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. इंडस्ट्रियल रिलेशन्स is that field of study which analyzes the relationship among the management,
and the employees of an organization at the workplace and also provides a mechanism to settle down the various industrial disputes. These concepts evolved in the late 19th century because of the industrial revolutions. तर इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे काय, तर हा एक असा फील्ड आहे की त्यामध्ये मॅनेजमेंट आणि एम्प्लॉयर्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काय मॅनेजमेंट आहे, जे काय एम्प्लॉयर्स आहे, त्यांचे रिलेशनशिप कशा प्रकारचे आहे याचा स्टडी याच्यामध्ये केले जाते. त्याचे ॲनालिसिस करण्याचे काम या इंडस्ट्रियल रिलेशन्स फील्डमध्ये केले जाते. आणि इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन हे कधी झाले, तर 19th सेंचुरीनंतर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाले आणि त्यानंतरच ही इंडस्ट्रियल रिलेशन्स कन्सेप्ट अस्तित्वात आली. Industrial relations is that aspect of management which deals with the manpower of the establishment, whether operators, skilled workers, or managerial staff. Cordial and peaceful industrial relations between the employer and employee are necessary for improving the productivity and thus the economic growth of the country. तर असे इंडस्ट्रियल रिलेशन्स कशासाठी मेंटेन केले पाहिजे, तर जी काय इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीचा मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट व्हावी, त्याचबरोबर त्यामध्ये जी काय मेन पॉवर आहेत त्यांचं इस्टॅब्लिशमेंट त्या मॅनपॉवरची डील्स ही त्या इंडस्ट्रीमधील जे मॅनेजमेंट आहे यांच्याबरोबर होत असते. मग त्या मॅनेजमेंटबरोबर त्या वर्कर्सचे काय पाहिजे, योग्य त्या प्रकारचे रिलेशन्स हे मेंटेन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑपरेटर्स, स्किल्ड वर्कर्स और मॅनेजर स्टाफ यांच्याशी देखील काय होत असते, यांचा संबंध येत असतो. मग असे रिलेशनशिप या सर्वांशी योग्य प्रकारे मेंटेन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या इंडस्ट्रीमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी देखील हे इंडस्ट्रियल रिलेशन्स अत्यंत हेल्पफुल आहे. जर त्या इंडस्ट्रीमध्ये कॉन्फ्लिक्टच झाला नाही तर त्या इंडस्ट्रीमध्ये शांतता निर्माण होऊ शकते. इंडस्ट्रियल पीससाठी देखील असे इंडस्ट्रियल रिलेशन्स गुड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या कंट्रीचे इकॉनॉमिक ग्रोथ व्हावी यासाठी देखील हे इंडस्ट्रियल रिलेशन्स योग्य त्या प्रकारे मेंटेन करणे आवश्यक आहेत. तर असे इंडस्ट्रियल रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी त्या इंडस्ट्री अनेक पॉलिसीज त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये राबवित असतात. द टर्म मॅनेजमेंट इम्प्लायज गेटिंग द थिंग्स डन विथ द हेल्प ऑफ अदर पीपल. तर मॅनेजमेंटमध्ये काय केले जाते, तर मॅनेजमेंटची मेन फंक्शन काय आहे, तर जी काही इंडस्ट्रीमध्ये वर्कर्स आहेत, जे पीपल्स आहेत, त्यांच्याकडून काम करून घेण्याची एक आर्ट म्हणजेच मॅनेजमेंट. Nobody can deny that people constitute a major element of industrial organization. जर इंडस्ट्रीमध्ये रिलेशन्स हे गुड असतील तर त्याचा रिझल्ट हा हेल्थी लेबर अँड मॅनेजमेंट रिलेशन्स, जे काही लेबर आहे आणि जे मॅनेजमेंट आहे त्यांच्यामध्ये हेल्थी रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी याचा हेल्प होत असते. त्यानंतर गुड इंडस्ट्रियल रिलेशनचा रिझल्ट हा इंडस्ट्रियल पीस म्हणजे औद्योगिक शांतता राखण्यासाठी अँड सेटलमेंट ऑफ ऑल डिस्प्यूट्स, जे काही डिस्प्यूट्स त्या इंडस्ट्रीमध्ये होत असतात ते सेटलमेंट करण्यासाठी याची हेल्प होत असते. इन सच अ वे दॅट देअर आर नो लेबर प्रॉब्लेम्स लाईक स्ट्राईक्स और लॉकआउट्स. तर असे जर इंडस्ट्रीमध्ये शांतता असेल, डिस्प्यूट हे कमी होत असतील तर जे काही लेबर प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतात, त्यामध्ये असे लेबर प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाही. त्यामुळे हे इंडस्ट्रियल रिलेशन्स गुड असणे आवश्यक आहे. बाय लेबर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट जी काही मॅनेजमेंट आहे त्या इंडस्ट्रीमध्ये त्या मॅनेजमेंटमध्ये असे लेबर पार्टिसिपेट होत असतात, त्यासाठी देखील असे रिलेशन्स योग्य असणे आवश्यक आहे. तर गुड इंडस्ट्रियल रिलेशन्स आर द रिझल्ट ऑफ हेल्थी लेबर अँड मॅनेजमेंट रिलेशन्स,
industrial peace and settlement of all disputes in such a way that there are no labor problems like strikes or lockouts by labor participation in management. त्यानंतर या इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये कोणकोणत्या पार्टीज इन्वॉल्व असतात, तर यामध्ये प्रायमरी पार्टीज अँड अदर पार्टीज अशा 2 पार्टीजमध्ये यांचे क्लासिफिकेशन केले आहे. तर प्रायमरी पार्टीजमध्ये कोण असते, तर एम्प्लॉईज, एम्प्लॉयर्स अँड गव्हर्मेंट. आणि अदर पार्टीजमध्ये एम्प्लॉयर्स असोसिएशन, ट्रेड युनियन्स, कोर्ट्स अँड ट्रिब्युनल्स, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अँड ह्युमन रिसोर्स फंक्शन्स. तर या सर्वांशी योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करणे आवश्यक आहे. ह्या ज्या काही पार्टीज आहेत, ओके, प्रायमरी पार्टीज अँड अदर पार्टीज, जर यांच्याबरोबर योग्य प्रकारे रिलेशनशिप असेल तर त्याचा ओके पॉझिटिव्ह इफेक्ट हा त्या इंडस्ट्रीवरती होत असतो. ओके, जे काही एम्प्लॉयर्स आहेत, जे एम्प्लॉईज आहेत, त्याचबरोबर गव्हर्मेंटबरोबर जर योग्य प्रकारचे रिलेशनशिप मेंटेन केले तर त्या इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट होते, त्या इंडस्ट्रीमधील प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. आणि अदर पार्टीजबरोबर ओके जर इंडस्ट्रीचे जे काही रिलेशन्स आहेत ते योग्य प्रकारे मेंटेन केल्यानंतर बेनिफिट काय होतो, तर जे काही ह्युमन रिसोर्स आहेत ते योग्य प्रकारे त्यांचे फंक्शन्स करण्यासाठी याची मदत होते. जो काही ट्रेड युनियन्स आहेत त्यांच्यामधील प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी देखील यांची मदत होत असते. तर अशा प्रकारे या इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये या प्रायमरी पार्टीज अँड अदर पार्टीज इन्वॉल्व असतात. प्रायमरी पार्टीजमध्ये कोण असते, तर एम्प्लॉईज, एम्प्लॉयर्स अँड गव्हर्मेंट. अँड अदर पार्टीजमध्ये एम्प्लॉयर्स असोसिएशन, ट्रेड युनियन्स, कोर्ट्स अँड ट्रिब्युनल्स, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अँड ह्युमन रिसोर्स फंक्शन्स. तर या सर्वांचा समावेश या इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये होत असतो. तर या इंडस्ट्रियल रिलेशन्समधील ओके काही फॅक्टर्स आहेत ते अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. तर या इंडस्ट्रियल रिलेशन्समधील असे 3 फॅक्टर्स अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. तर ते कोणते आहेत, ते वर्कर्स अँड देअर ऑर्गनायझेशन, एम्प्लॉयर्स अँड देअर ऑर्गनायझेशन अँड गव्हर्मेंट. तर हे 3 फॅक्टर्स या इंडस्ट्रियल रिलेशन्ससाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. तर या सर्वांचा स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी केलेला आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण या इंडस्ट्रियल रिलेशन्सचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, त्यांची काही उद्दिष्टे आहेत, त्यांचा स्टडी आपण करत आहोत. तर या इंडस्ट्रियल रिलेशन्सचे ऑब्जेक्टिव्ज कोणकोणते आहेत, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स इज टू मेंटेन कॉन्जेनियल रिलेशन्स बिटवीन एम्प्लॉईज अँड दी एम्प्लॉयर. ओके, या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा ओके प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे, तर मेंटेन कॉन्जेनियल रिलेशन्स बिटवीन एम्प्लॉईज अँड दी एम्प्लॉयर. त्या इंडस्ट्रीमध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत, जे काही एम्प्लॉयर आहेत, त्यांच्यामध्ये कॉन्जेनियल रिलेशन्स मेंटेन करणे हे या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट असा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. Now let's see the other objectives are industrial relations. First objectives are to promote and develop congenial labor management relations. Okay, to promote and develop congenial labor management relations. तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर ते कॉन्जेनियल लेबर मॅनेजमेंट रिलेशन्स डेव्हलप करणे आणि ते प्रोमोट करणे हा या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. तो आहे लेबर मॅनेजमेंटमधील जे काही रिलेशन्स आहेत, कॉन्जेनियल लेबर मॅनेजमेंट रिलेशन्स हे योग्य त्या प्रकारे डेव्हलप करणे आणि ते प्रोमोट करणे हा या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे टू एन्हान्स the economic status of the worker by improving wages, benefits and by helping the worker in evolving sound budget. Second objective काय आहे, तर to enhance the economic status of the worker by improving wages, benefits
अँड बाय हेल्पिंग द वर्कर टू इव्हॉल्विंग साऊंड बजेट. तर त्या इंडस्ट्रीमध्ये जे एम्प्लॉयर्स आहेत, जे वर्कर्स आहेत, त्यांचा इकॉनॉमिक स्टेटस हा इम्प्रूव्ह करणे, ओके, इन्क्रीज करणे. मग असा इकॉनॉमिक स्टेटस कसा इम्प्रूव्ह करू शकतो? तर त्यांचे जे काही वेजेस आहेत ते इम्प्रूव्ह करून, त्याचबरोबर बेनिफिट्स अँड बाय द हेल्पिंग द वर्कर, त्या वर्कर्सना हेल्प करून आणि इव्हॉल्विंग साऊंड बजेट. ओके, तर अशा रिझन्सने, अशा गोष्टींचा वापर करून त्या इंडस्ट्रीमध्ये जे काही वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉयर्स आहेत, त्यांचा इकॉनॉमिक स्टेटस हा इन्हान्स करणे हा या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा आणखीन एक महत्त्वाचा असा ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे टू रेग्युलेट द प्रोडक्शन बाय मिनिमायझिंग इंडस्ट्रियल कॉन्फ्लिक्ट्स थ्रू स्टेट कंट्रोल. ओके, तिसरं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर तो आहे टू रेग्युलेट द प्रोडक्शन बाय मिनिमायझिंग इंडस्ट्रियल कॉन्फ्लिक्ट्स थ्रू स्टेट कंट्रोल. तर यामध्ये ओके, इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना काही कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होत असतात. मग असे कॉन्फ्लिक्ट हे कमी करून, ते मिनिमाइज करून जास्तीत जास्त प्रोडक्शन काय करणे? रेग्युलेट करणे. आणि असे प्रोडक्शन रेग्युलेट करताना फक्त स्टेटचे कंट्रोल याच्यावर ते राहिले पाहिजे. यासाठी या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा हा एक अत्यंत महत्त्वाचा असा ऑब्जेक्टिव्ह आहे की टू रेग्युलेट द प्रोडक्शन बाय मिनिमायझिंग इंडस्ट्रियल कॉन्फ्लिक्ट थ्रू स्टेट कंट्रोल. इंडस्ट्रीमधील जे काही कॉन्फ्लिक्ट्स असतात ते मिनिमाइज करणे आणि त्यातून जे काही प्रोडक्शन केले जाते ते रेग्युलेट करणे, ते फक्त स्टेट कंट्रोल थ्रू. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो टू सोशलाइज इंडस्ट्रीज बाय मेकिंग द गव्हर्मेंट ॲज ॲन एम्प्लॉयर. ओके, नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे? तर तो आहे टू सोशलाइज इंडस्ट्रीज बाय मेकिंग द गव्हर्मेंट ॲज ॲन एम्प्लॉयर. नेक्स्ट आहे टू प्रोव्हाइड ॲन ऑपॉर्च्युनिटी टू द वर्कर्स टू हॅव अ से इन द मॅनेजमेंट अँड डिसिजन मेकिंग. तर त्या इंडस्ट्रीमध्ये जे वर्कर्स आहेत त्यांना ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करणे. ओके, कोणत्या ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करणे? तर मॅनेजमेंटमध्ये जे काही डिसिजन मेकिंग, ओके, जी काही निर्णय घेतले जातात, ओके, जी काही निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांना संधी निर्माण करून देणे, ओके, त्यांना ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करणे हा देखील या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा काय आहे? ऑब्जेक्टिव्ह आहे की मॅनेजमेंटमध्ये जी काही डिसिजन मेकिंग प्रोसेस अवलंबली जाते ते वर्कर्सना त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करणे हा देखील याचा अत्यंत इम्पॉर्टंट असा ऑब्जेक्टिव्ह आहे. टू इम्प्रूव्ह वर्कर्स स्ट्रेंथ विथ अ व्ह्यू टू सॉल्व देअर प्रॉब्लेम्स थ्रू म्युच्युअल निगोशिएशन्स अँड कन्सल्टेशन विथ दी मॅनेजमेंट. ओके, नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे टू इम्प्रूव्ह वर्कर्स स्ट्रेंथ. ओके, जे काय त्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्कर्स आहेत त्यांची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करणे, त्याचबरोबर सॉल्व देअर प्रॉब्लेम्स, देअर म्युच्युअल निगोशिएशन्स अँड कन्सल्टेशन विथ द मॅनेजमेंट. तर त्या वर्कर्सचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करणे, असा प्रॉब्लेम सॉल्व करताना ओके म्युच्युअल निगोशिएशन्स अँड कन्सल्टेशन विथ द मॅनेजमेंट करून असे प्रॉब्लेम सॉल्व करणे आणि त्या वर्कर्सची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करणे हा देखील या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा काय आहे? ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे टू इन्करेज अँड डेव्हलप ट्रेड युनियन इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द वर्कर्स स्ट्रेंथ. तर टू इन्करेज अँड डेव्हलप ट्रेड युनियन, जी काही ट्रेड युनियन आहे ती डेव्हलप करणे आणि वर्कर्सची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करणे हा देखील या इंडस्ट्रियल रिलेशनचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे की ट्रेड युनियन्सला एनकरेज करणे, त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांची डेव्हलप करण्यासाठी, त्यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी, त्यांचे विकास होण्यासाठी, ओके, त्या ट्रेड युनियनचा मोठ्या प्रमाणावर विकास होण्यासाठी त्यांना एनकरेज करणे आणि जे काही वर्कर्स आहेत त्या इंडस्ट्रीमधील, त्या ऑर्गनायझेशनमधील त्यांची स्ट्रेंथ, ओके, त्यांची ताकद इम्प्रूव्ह करणे हा देखील या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा आणखीन एक महत्त्वाचा असा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे टू अवॉइड इंडस्ट्रियल कॉन्फ्लिक्ट अँड देअर कॉन्सिक्वेन्सेस.
ओके. त्या इंडस्ट्रीमध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट्स होतात, जे काही वाद निर्माण होतात, ते वाद हे अव्हॉइड करण्यासाठी, ते टाळण्यासाठी देखील हे इंडस्ट्रीयल रिलेशन्स योग्य प्रकारे मेंटेन करणे आवश्यक आहे. आणि त्या इंडस्ट्रीचा हा आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा असा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे टू एक्सटेंड अँड मेंटेन इंडस्ट्रीयल डेमोक्रेसी. ओके. इंडस्ट्रीयल डेमोक्रेसी मेंटेन करणे आणि ती एक्सटेंड करणे हा देखील या इंडस्ट्रीयल रिलेशन्सचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. तर अशा प्रकारे या इंडस्ट्रीयल रिलेशन्सचे अत्यंत इम्पॉर्टंट असे ऑब्जेक्टिव्ह आहेत. इंडस्ट्रीयल रिलेशनचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर कॉन्जेनियल रिलेशन्स बिटवीन एम्प्लॉईज अँड द एम्प्लॉयर. त्या इंडस्ट्रीमध्ये जे एम्प्लॉईज आणि एम्प्लॉयर आहेत त्यांच्यामध्ये कॉन्जेनियल रिलेशन्स मेंटेन करणे हा या इंडस्ट्रीयल रिलेशन्सचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याचबरोबर लेबर मॅनेजमेंट रिलेशन्स हे कॉन्जेनियल लेबर मॅनेजमेंट रिलेशन्स प्रोमोट करणे, डेव्हलप करणे, त्या वर्कर्सची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करणे, ट्रेड युनियनचं डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना इन्करेज करणे, त्याचबरोबर त्या इंडस्ट्रीमधील कॉन्फ्लिक्ट कमी करणे, त्या कमी करण्यासाठी किंवा अव्हॉइड करण्यासाठी असे इंडस्ट्रीयल रिलेशन्स मेंटेन केले जातात. त्याचबरोबर जे काही इंडस्ट्रीयल कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते स्ट्रेट कंट्रोलच्या थ्रू मिनिमाइज करणे आणि त्या इंडस्ट्रीचे जे काही प्रोडक्शन आहे ते रेग्युलेट करण्यासाठी देखील असे इंडस्ट्रीयल रिलेशनचे ऑब्जेक्टिव्ज आहेत. आणखीन ते मॅनेजमेंटमध्ये जे काही डिसिजन्स घेतले जातात तर त्या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये या वर्कर्सना ऑपॉर्च्युनिटी त्यांना संधी निर्माण करून देणे हा देखील या इंडस्ट्रीयल रिलेशन्सचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्ट आहे. तर अशा प्रकारे या इंडस्ट्रीयल रिलेशन्सची अत्यंत महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. अशी उद्दिष्टे समोर ठेवून, अशी ऑब्जेक्टिव्स पुढे ठेवून ती इंडस्ट्रीयल रिलेशन्स हे मेंटेन केले जातात. कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार नाही, त्या वर्कर्सची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होईल. त्याचबरोबर जी काही इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन केले जाते, जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती रेग्युलेट होण्यासाठी, इन्क्रीज होण्यासाठी देखील असे इंडस्ट्रीयल रिलेशन्स हे मेंटेन केले जातात. त्यानंतर या इंडस्ट्रीयल रिलेशनचे फंक्शन्स, त्यांची कार्य कोणकोणती आहेत ते आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. देअर आर मेनी फंक्शन्स ऑफ इंडस्ट्रीयल रिलेशन्स. नाव लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट फंक्शन आहे ते आहे कम्युनिकेशन इज टू बी इस्टॅब्लिश बिटवीन वर्कर्स अँड द मॅनेजमेंट इन ऑर्डर टू ब्रिज द ट्रॅडिशनल गुल्फ बिटवीन द टू. सेकंड फंक्शन आहे ते आहे टू इस्टॅब्लिश रॅपोर्ट बिटवीन मॅनेजर्स अँड द मॅनेज. थर्ड फंक्शन आहे ते आहे टू इन्श्युअर क्रिएटिव्ह कॉन्ट्रीब्युशन ऑफ ट्रेड युनियन्स टू अवॉइड इंडस्ट्रियल कॉन्फ्लिक्ट्स, to safeguard the interest of workers on the one hand and the management on the other hand, to avoid unhealthy, unethical atmosphere in an industry. To lay down such consideration, this may promote understanding, creativity and cooperativeness to raise industrial productivity and to ensure better workers' पार्टिसिपेशन. तर अशा प्रकारचे या इंडस्ट्रीयल रिलेशनची फंक्शन्स आहेत. फर्स्ट फंक्शन आहे तो आहे कम्युनिकेशन इज टू इस्टॅब्लिश बिटवीन वर्कर्स अँड द मॅनेजमेंट. त्या इंडस्ट्रीमध्ये जे वर्कर्स आहेत, जे मॅनेजमेंट आहे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करणे हे या इंडस्ट्रीयल रिलेशन्सचे फर्स्ट फंक्शन आहे. की त्या इंडस्ट्रीमधील जे वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉयर्स मॅनेजमेंट आहेत यांचे आपापसात त्या दोघांमध्ये योग्य त्या रीतीने कम्युनिकेशन व्हावे. त्यांनी एकमेकांबरोबर योग्य त्या रीतीने कम्युनिकेशन करावे, यासाठी ते कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करणे हे या इंडस्ट्रीयल रिलेशनचा फर्स्ट फंक्शन आहे. त्याचबरोबर इन ऑर्डर टू ब्रिज द ट्रॅडिशनल गुल्फ बिटवीन दी टू, तर या दोघांमध्ये ट्रॅडिशनल गुल्फ हे ब्रिज करणे, त्याचा पूल निर्माण करणे हा देखील फंक्शन्स या इंडस्ट्रीयल रिलेशन्सचा आहे. सेकंड फंक्शन आहे ते आहे टू इस्टॅब्लिश रॅपोर्ट बिटवीन मॅनेजर्स अँड दी मॅनेज. तर जो काही मॅनेजर आहे
जे काही मॅनेजमेंट आहे त्या दोघांमध्ये ओके रॅपोर्ट हा इस्टॅब्लिश करणे हा देखील या इंडस्ट्रियल रिलेशनचा आणखीन एक फंक्शन आहे की जे काही मॅनेजर्स आहे ते आणि मॅनेजमेंट या दोघांमध्ये योग्य त्या प्रकारे रॅपोर्ट इस्टॅब्लिश करणे हा या इंडस्ट्रियल रिलेशनचा आणखीन एक महत्त्वाचा फंक्शन आहे, त्यांचे कार्य आहे. थर्ड फंक्शन आहे ते आहे टू इन्श्युअर क्रिएटिव्ह कॉन्ट्रीब्युशन ऑफ ट्रेड युनियन्स. ओके, जे काही ट्रेड युनियन्स आहे त्यांचे कॉन्ट्रीब्युशन क्रिएटिव्ह करण्यासाठी ओके ते इन्क्रीज होण्यासाठी देखील हे इंडस्ट्रियल रिलेशन्स काय करते, कार्य करीत असते. त्याचबरोबर इंडस्ट्रियल कॉन्फ्लिक्ट्स अवॉइड करणे हे देखील फंक्शन्स हे इंडस्ट्रियल रिलेशन्स करीत असते. टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ वर्कर्स ऑन दी वन हँड अँड दी मॅनेजमेंट ऑन दी अदर हँड. तर असे कॉन्फ्लिक्ट्स जे काय आहेत इंडस्ट्रियल कॉन्फ्लिक्ट्स हे अवॉइड करण्यासाठी त्याचबरोबर जे काही वर्कर्स आहेत त्यांचा इंटरेस्ट सेफगार्ड करण्यासाठी हे इंडस्ट्रियल रिलेशन्स काय करते, अशी कार्ये पार पाडते. यामध्ये ओके इंटरेस्ट ऑफ वर्कर्स ऑन दी वन हँड अँड द मॅनेजमेंट ऑन दी अदर हँड. तर त्यांचे सुरक्षितता निर्माण करणे, त्या इंडस्ट्रीमधील कॉन्फ्लिक्ट्स अवॉइड करणे आणि ट्रेड युनियनचे कॉन्ट्रीब्युशन क्रिएट करण्यासाठी देखील हे इंडस्ट्रियल रिलेशन्स काम करीत असते. त्याचबरोबर टू अवॉइड अनहेल्दी अनइथिकल ॲटमॉस्फिअर इन ॲन इंडस्ट्री. यांचे आणखीन एक महत्त्वाचे फंक्शन आहे ते आहे जी काही इंडस्ट्री आहे ओके जी काही उद्योगसंस्था आहे त्यामधील अनहेल्दी अनइथिकल ॲटमॉस्फिअर हे काय करणे, अवॉइड करणे. तर त्या इंडस्ट्रीमध्ये जे काही इन्व्हायरमेंट आहे ते हेल्थी इन्व्हायरमेंट तयार करणे. त्याचबरोबर जे काही इथिकल आहेत जे काही इथिक्स आहेत ते योग्य प्रकारे प्रत्येक एम्प्लॉईजने फॉलो करावेत यासाठी तिथे तशा प्रकारचे ॲटमॉस्फिअर तसे वातावरण तिथे तयार केले जाते. असे फंक्शन्स ही इंडस्ट्रियल रिलेशन्स करीत असते. त्यानंतरचा फंक्शन आहे तो आहे टू ले डाऊन सच कन्सिडरेशन दिस मे प्रोमोट अंडरस्टँडिंग क्रिएटिव्हिटी अँड cooperative to raise industrial productivity and to ensure better workers participation. Okay, next and most important function आहे तो आहे to lay down such consideration this may promote understanding creativity and cooperativeness to raise industrial productivity and to ensure better workers participation. जी काही इंडस्ट्री आहे त्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस हे प्रोड्यूस केले जातात, मग त्यांची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करणे आवश्यक आहे. मग याच्यासाठी ओके त्या मॅनेजमेंटचे आणि त्या एम्प्लॉयर्सचे योग्य त्या प्रकारे रिलेशन्स असणे आवश्यक आहे. मग असे रिलेशन्स मेंटेन करणे हे इंडस्ट्रियल रिलेशनचे मेन फंक्शन आहे. त्यामध्ये ओके जर त्यांचे रिलेशन्स हे योग्य प्रकारचे असेल तर त्याचा इफेक्ट त्या इंडस्ट्रीवरती होतो. ओके जर चांगले रिलेशन्स असेल तर ते त्या इंडस्ट्रीची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकते. ओके आणि जे काय त्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हायरमेंट आहे ते चांगल्या प्रकारचे इन्व्हायरमेंट राहू शकते, ॲटमॉस्फिअर हे हेल्थी राहू शकते, इथिकल राहू शकते. तर अशा वेगवेगळे फंक्शन्स ह्या इंडस्ट्रियल रिलेशन्सला करावे लागतात. ओके इंडस्ट्रियल रिलेशनचे फंक्शन्स कोणकोणते आहेत ते आपण पाहत आहोत. त्यामध्ये मेन फंक्शन्स कोणता आहे तर जे काही वर्कर्स आहेत जे मॅनेजमेंट आहे त्यांच्यामध्ये ओके योग्य त्या प्रकारे कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करणे हा या इंडस्ट्रियल रिलेशनचा मेन फंक्शन आहे की वर्कर्स आणि मॅनेजमेंटचे कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करणे. त्याचबरोबर ट्रेड युनियनचे कॉन्ट्रीब्युशन वाढवण्यासाठी इन्क्रीज करण्यासाठी देखील प्रोत्साहित करणे, त्या इंडस्ट्रीमधील कॉन्फ्लिक्ट्स अवॉइड करणे, त्या वर्कर्सचा इंटरेस्ट अँड मॅनेजमेंटचा देखील इंटरेस्ट हे सेफगार्ड करणे सुरक्षित ठेविणे आणि अनहेल्दी अनइथिकल ॲटमॉस्फिअर त्या इंडस्ट्रीमधील अवॉइड करणे हे सर्व कामे सर्व कार्य सर्व फंक्शन्स त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सला करावी लागतात. तर अशा प्रकारे आज आपण ओके इंडस्ट्रियल रिलेशन्स त्याचे ऑब्जेक्टिव्ज
त्याचे फंक्शन्स कोणकोणते आहेत त्याचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. ओके, इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे काय, तर एक इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे वर्कर्स, ते मॅनेजमेंट, त्याचबरोबर त्या इंडस्ट्रीचा वेगवेगळ्या पार्टीजबरोबर काय होत असतो, संबंध येत असतो. मग त्या सर्व फॅक्टर्सबरोबर त्या इंडस्ट्रीमधील लोकांचे एकमेकांबरोबर योग्य ते रिलेशन्स असणे आवश्यक आहे. मग असे रिलेशन्स कसे मेंटेन केले पाहिजे, त्याच्यासाठी हे इंडस्ट्रियल रिलेशन्स अनेक उद्दिष्टे समोर ठेवून अनेक फंक्शन्स पार पाडत असते, अनेक काम ते करीत असते. त्या इंडस्ट्रीमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ नये यासाठी देखील ते फंक्शन्स करते. त्याचबरोबर यामध्ये जे काही प्रायमरी पार्टीज आहेत आणि अदर पार्टीज आहेत त्या सर्वांमध्ये योग्य ते रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम देखील या इंडस्ट्रियल रिलेशन्सला करावे लागते. जर त्या इंडस्ट्रीमधील त्या उद्योग संस्थेचा मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट करायची असेल, त्याचा विकास करायचा असेल, तर हे सर्व फक्त त्या इंडस्ट्रीमधील मॅनेजमेंट, एम्प्लॉयर्स यांच्यावरती डिपेंड असते. इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट हे कोणावरती अवलंबून असते, तर ते त्या इंडस्ट्रीमधील जे काम करणारे वर्कर्स आहेत, जे मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती या इंडस्ट्रीचा डेव्हलपमेंट अवलंबून असते. त्यामध्ये जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोडक्शन केले जाते त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचे काम देखील हे वर्कर्स करत असतात. त्यामुळे त्या ट्रेड युनियन, मॅनेजमेंट आणि वर्कर्स म्हणजे एम्प्लॉईजचे रिलेशनशिप हे गुड असणे आवश्यक आहे. तर त्यांचे आपापसातील मधील संबंध चांगले असतील तर त्या इंडस्ट्रीमध्ये हेल्थी ॲटमॉस्फिअर आणि इथिकल ॲटमॉस्फिअर क्रिएट होऊ शकते, कॉन्फ्लिक्ट कमी होऊ शकतात. त्या वर्कर्सची जे काही स्ट्रेंथ आहे त्याचं यूज करून त्या इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रोडक्शन केले जाते, जे काही सर्व्हिसेस प्रोड्यूस केले जातात त्याची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकते. त्या इंडस्ट्रीचा डेव्हलपमेंट झाली की आपोआपच या कंट्रीचा काय होणार आहे, विकास होणार आहे. त्यामुळे इंडस्ट्रियल रिलेशनचा अनेक गोष्टींवरती अफेक्ट होत असतो. त्याचबरोबर या इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये अनेक फॅक्टर्स हे इम्पॉर्टंट आहेत, तरी पण त्यामध्ये 3 फॅक्टर्स अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. ते आहे वर्कर्स अँड देअर ऑर्गनायझेशन, एम्प्लॉयर्स अँड देअर ऑर्गनायझेशन अँड गव्हर्मेंट. हे या इंडस्ट्रियल रिलेशन्समधील अत्यंत इम्पॉर्टंट असे फॅक्टर्स आहेत, त्याच्यावरतीच हे इंडस्ट्रियल रिलेशन्स अवलंबून असते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये इंडस्ट्रियल रिलेशनची ऑब्जेक्टिव्ज आणि त्यांचे फंक्शन्स कोणकोणते आहेत, इंडस्ट्रियल रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी कोणकोणते फंक्शन्स करावे लागतात त्यांचा स्टडी, ऑल ओव्हर स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. त्याबरोबर या इंडस्ट्रियल रिलेशनचे इव्हॉल्युशन कधीपासून झाले, तर 19th सेंचुरीनंतर या इंडस्ट्रियल रिलेशनचे इव्हॉल्युशन झाले आणि त्यानंतर हे इंडस्ट्रियल रिलेशन ही कन्सेप्ट अस्तित्वात आली. अशी कन्सेप्ट कशासाठी अस्तित्वात आली, तर त्या इंडस्ट्रीचा मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट व्हावी, त्यामध्ये जे एम्प्लॉयर्स आहेत, जे मॅनेजमेंट आहे त्यांचा विकास व्हावा, त्यांची स्ट्रेंथ ओळखून त्या मॅनेजमेंटने प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. ते मॅनेजमेंटने काय केले पाहिजे, तर त्या ऑल वर्कर्सबरोबर योग्य त्या प्रकारे रिलेशन्स मेंटेन केले पाहिजे. त्यासाठी ही इंडस्ट्रियल रिलेशन्स कन्सेप्ट अस्तित्वात आली आणि त्यातूनच या इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट होण्यासाठी विकास होण्यासाठी याची मदत झाली. तर अशा प्रकारे इंडस्ट्रियल रिलेशन्स हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी, इंडस्ट्रीसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. याच्याशिवाय जर इंडस्ट्रियल रिलेशन्सच योग्य प्रकारचे नसेल तर ती इंडस्ट्री योग्य प्रकारे काम करू शकत नाही. त्यामुळे इंडस्ट्रियल रिलेशन्स हे गुड असणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट प्रत्येक उद्योगसंस्थेसाठी, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी अत्यंत इम्पॉर्टंट अशी कन्सेप्ट आहे. थँक्यू.